सुरू झाला ना? स्टार्ट करू? ओके. अरे यार, काल ती प्रज्ञाची एंगेजमेंट झाली ना, तिकडे जायचं होतं, विसरून गेलं. आता इतकी जाम ओरडेल ना माझ्या नावाने. आणि प्रॉब्लेम काय माहिती का, पुढच्या आठवड्यामध्ये राणी आत्याचं पण लग्न आहे. म्हणजे अगेन पुढच्या आठवड्यातले कमीत कमी 2 दिवस तरी माझे जाणार. एकतर लेक्चर होत नाही आहेत, स्टडी टार्गेट्स मुलांना देते आहे, त्याच्यात पण 1 दिवस लेट झालं. 145 डेज मला कंप्लीट करायचे आहेत आणि हे घरातले सगळे फंक्शन्स. सिरियसली मला लेक्चर करायची पण इच्छा नाही होते. काय करणार आता? हे पण लेक्चर सुरू करायच्या वेळेला आठवणं गरजेचं होतं का? म्हणजे थोड्या वेळापूर्वी जर या गोष्टीवर विचार करत बसले असते तर चाललं असतं ना. आता लेक्चर आहे, हे लेक्चर कसं कंटिन्यू करू? मी डिस्टर्ब झाले ना की मला काही नाही करावं असं वाटत. ठीक आहे, बघू. अभ्यासाला बसल्यानंतर तुमच्या बाबतीत सुद्धा असंच होतंय का की अभ्यास सुरू करायचा आहे पण इतके सगळे विचार येत आहेत की त्यामुळे जो अभ्यास करायचा आहे, जे पुस्तक डोळ्यासमोर आहे, जो सब्जेक्ट वाचायला घेतला आहे, जी प्रश्नपत्रिका सोडवायला घेतली आहे, जी रिव्हिजन करायला घेतली आहे, त्या कशातच मन लागत नाही आहे. डोक्यात दुसरंच काहीतरी सुरू आहे. असं जर तुमच्यासोबत होत असेल तर आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. एका वॉरियरची कमेंट आलेली होती की मॅम, अभ्यास करताना डोक्यात दुसरे विचार येतात, याच्यावरती काय करायचं? आपण त्याला ओव्हर थिंकिंग म्हणू शकतो. म्हणजे अभ्यास करायचा आहे पण त्यावेळेला अभ्यासाबद्दल विचार न येता किंवा त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करणं कठीण जाते, पण इतर सगळे विचार डोक्यामध्ये येत आहेत आणि ज्यामुळे अभ्यासामध्ये मन लागत नाही आहे. तर आज मी तुमच्यासोबत एक मेथड शेअर करणार आहे, ज्याला आपण म्हणजे 3 मेन टिप्स असतील ज्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्याला मी MRI हे नाव दिलेलं आहे. आणि या MRI नुसार आपण कशा पद्धतीने आपला अभ्यास जास्त इफेक्टिव्ह होईल, आपण जे करतोय आत्ता अभ्यास जो करतोय त्याच्यामध्ये आपण फुल कॉन्सन्ट्रेशननी फक्त तीच गोष्ट करू शकू आणि त्यासोबतच केलेला अभ्यास आपल्या लक्षात पण कसा राहील याच्याबद्दल बोलणार आहोत. मेन 3 टिप्स असतील. या प्रत्येक टिपमध्ये आणखी 3 टिप्स दिलेल्या असतील. म्हणजे टोटल तुमच्यासोबत या 3 आणि बाकी 9 अशा 12 टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करेन. अगदी थोडक्यात त्या सांगण्याचा मी प्रयत्न करेन, पण तुम्हाला त्या डीपमध्ये समजून घ्याव्या लागतील. ठीक आहे. सो सगळ्यात पहिला M म्हणजे असेल मेडिटेशन. आता हे काय किती बोरिंग काम असतं मेडिटेट करणं. आणि मेडिटेशन करायचं सगळे सांगतात, पण मेडिटेशननी माझ्या लाईफमध्ये तर फारसा काही फरक पडला नाही असं बऱ्याच जणांना वाटलं असेल. बट आता थोडंसं आपण वेगळ्या पद्धतीने या गोष्टीला समजून घेऊयात. तुम्हाला बऱ्याचदा सांगितलं जातं की मेडिटेशन करायचं असतं कारण आपल्याला आपलं मन शांत करायचं असतं. मेडिटेशन करायचं असतं कारण आपल्या डोक्यात येणारे विचार आपल्याला थांबवायचे असतात. मेडिटेशन करायचं असतं कारण आपल्याला रिलॅक्स फील व्हावं यासाठी. बट मेडिटेशन करताना तुम्ही त्या विचारांना जर रोखून धरलं तर ते विचार जास्त तीव्रतेने तुमच्या मनामध्ये यायला सुरुवात होते. म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीपासून दूर जायचं आहे, एखाद्या गोष्टीचा विचार नाही करायचा, एखाद्या गोष्टीला म्हणजे एखादी वाईट घटना घडली, एखादा वाईट अनुभव आहे आणि तो तुम्हाला आठवायचा नाही आहे, पण ती गोष्ट तुम्हाला इतकी आठवेल की तुम्ही जेवढे त्याच्यापासून दूर पळाल तेवढे त्या गोष्टी तुमचा पाठलाग करतील, ते विचार तुमचा पाठलाग करतील. सो मेडिटेशनमध्ये आपल्याला त्या विचारांपासून दूर नाही पळायचं, आपल्याला त्या विचारांशी डील करायचं आहे. जस्ट डोळे झाकून शांत बसायचं अभ्यासाच्या पूर्वी. जे डोक्यात विचार येत आहेत ते येऊ द्यायचं, विचारांशी भांडू द्यायचं, विचारांशी वाद घालू द्यायचा, विचारांशी संवाद साधू द्यायचा आणि ते विचार येतील आणि निघूनही जातील आणि एका पॉईंटला तुम्हाला खूप रिलॅक्स फील होईल अँड देन तुम्ही तुमच्या अभ्यासाला बसाल तर तुमच्या डोक्यामध्ये कुठलाही विचार नसेल, तुमचा फोकस फक्त आणि फक्त अभ्यासावरती असेल. आता या मेडिटेशनमध्ये 3 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. एक, तुम्ही फिजिकल ॲक्टिव्हिटी करू शकता, जसं की तुम्ही जिथे पण अभ्यासाला बसणार आहात त्या ठिकाणी तुमच्या डेस्कवरती समोरची भिंत असेल किंवा तुमच्या रूममध्ये किंवा जिथे पण तुम्ही उभं राहू शकता अभ्यासापूर्वी अशा ठिकाणी भिंतीवरती एक पेपर चिटकवा आणि त्याच्यावरती एक डॉट काढा, असा ड्रॉ करा. हा जो डॉट असेल या डॉटला टायमर लावून बरोबर 3 मिनिट
कंटिन्युअसली पाहत राहायचं, नुसतं पाहत राहायचं, काही करायचं नाही. तुम्हाला 3 मिनिट काढणं म्हणजे 3 वर्ष गेल्यासारखी वाटेल, खूप कठीण वाटेल तो 3 मिनिटांचा काळ सुरुवातीला, पण तरीही पाहत राहायचं, गिवअप करायचं नाही. 3 मिनिटं कम्प्लिटली त्या डॉटकडे पाहायचं. स्वतःला काही विचारायचं नाही, डोक्यात कुठला विचार म्हणजे स्वतःहून फोर्सफुली कुठला विचार करायचा नाही. जे विचार येतील ते येतील, जे विचार जातील ते जातील, जे वाटत राहील ते वाटत राहील. जस्ट त्या डॉटकडे पाहत राहायचं. ठीक आहे. आता 3 मिनिटं या डॉटकडे पाहिल्यानंतर पुढचे 3 मिनिटं तसंच त्याच ठिकाणी उभं राहून फक्त डोळे बंद करून घ्यायचे. 6 मिनिट गेले, देन गो बॅक टू युअर स्टडी. तुमच्या अभ्यासाला परत जाऊन सुरुवात करायची. डेफिनेटली या गोष्टीचा तुम्हाला फायदा होईल. आणि ही गोष्ट फक्त तुम्हाला अभ्यासामध्ये फायदा नाही देणार, तर या गोष्टीचे तुम्हाला बाकी पण फायदे होणार आहेत. ते ज्यावेळेला तुम्ही प्रॅक्टिकली करायला लागाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल. हा झाला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे अभ्यास करतानाच टायमर लावून अभ्यास करा. म्हणजे समजा तुम्ही स्वतःला एक टॉपिक किंवा एक पॉईंट दिला की तो तुम्हाला अभ्यासायचा आहे, तर त्या पॉईंटसाठी, त्या टॉपिकसाठी एक टाईम सेट करा. समजा तुम्ही एक टॉपिक रीड करताय आणि तुम्हाला माहिती आहे की या टॉपिकसाठी मला एवढा वेळ लागू शकतो अंदाजे. समजा तुमच्यामध्ये 35 मिनिट्स लागू शकतात. 30 मिनिट्सचा टायमर सेट करा आणि त्या टायमरनुसार 30 मिनिट्समध्ये तो टॉपिक कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. घाई न करता समजून घेऊन लक्षात ठेवू. ठीक आहे. आता हे कसं वर्क करतं, एक स्टोरी तुम्हाला कदाचित माहिती असेल. एक मुलगा, मेडिटेशन म्हणजे काय, मी आय थिंक वॉरियर सुप्रियावरती इंग्लिशमधून ही स्टोरी शेअर केलेली होती. एक मुलगा मेडिटेशन म्हणजे काय हे विचारत असतो. त्याचे आईवडील त्याला समजावून थकतात आणि मग शेवटी ते एका अशा ठिकाणी त्याला घेऊन जातात जिथे योगवर्ग चालू असतात आणि तिथे त्याला घेऊन जातात मेडिटेशन म्हणजे काय समजण्यासाठी. मग तिथे जे गुरु असतात, जे गुरुजी असतात, जे सगळ्यांचं मेडिटेशन वगैरे घेत असतात, ते त्या मुलाला एक टास्क देतात. ते त्याला म्हणतात की मी तुला मेडिटेशन म्हणजे काय सांगेन, फक्त एक काम करायचं की तुला आत्ता एक डोसा खायला देईन मी, तर मी ज्या वेळेला आवाज करेन म्हणजे मी तुला इशारा करेन असा, तो इशारा केल्याबरोबर तू तो डोसा खायला सुरुवात करायची आणि माझा दुसरा इशारा मिळायच्या आत तुझा तो डोसा संपला पाहिजे. म्हणजे मी तुला इशारा करेन आणि त्यावेळेला तुझा तो डोसा संपलेला असायला पाहिजे ताटातला. आता त्या मुलासाठी एक डोसा तयार करायला सांगतात. तो डोसा येतो, त्याच्यासमोर तो बसतो आणि तो डोसा खायला लागतो. म्हणजे खायला सुरुवात करण्यापूर्वी तो फक्त त्या गुरुजींकडे पाहत असतो. गुरुजी त्याला इशारा करतात. इशारा केला की तो खायला सुरुवात करतो. त्याचं लक्ष फक्त तो डोसा संपवण्याकडे असतं आणि गुरुजींकडे असतं की गुरुजी पुढचा इशारा कधी देणार. आता ज्या वेळेला त्याचा डोसा संपत आलेला असतो ॲक्च्युली, त्यावेळेला बरोबर गुरुजी इशारा करणार हे त्याच्या लक्षात येतं आणि तो शेवटचा घास तोंडात टाकतो आणि गुरुजींचा इशारा होतो. म्हणजे त्याने बरोबर सांगितलेल्या टाईममध्ये तो डोसा संपवलेला असतो. त्याला गुरुजी विचारतात की आता मला सांग की आत्ता तू जे केलंस, डोसा खाल्लास, त्यावेळेला तुझ्या डोक्यात काय होतं, कुठले विचार चालू होते. तो म्हटलं माझं लक्ष फक्त तुमच्या इशाऱ्याकडे आणि तो डोसा संपवण्याकडे, या दोनच गोष्टींकडे होतं. गुरुजी म्हणतात की आपण ज्या वेळेला जन्माला येतो आपलं कर्म करत राहणं आणि सोबत आपल्या इष्टदेवतेकडे लक्ष देणं, याला मेडिटेशन म्हणतात. आता मेडिटेशनची व्याख्या प्रत्येकाची वेगळी वेगळी असेल, पण ही ट्रिक तुम्हाला कशी लागू पडते, ज्या वेळेला तुम्हाला माहिती असतं की 1 तासाचा माझा पेपर आहे, मला एक्झाम हॉलमध्ये 1 तासामध्ये 100 प्रश्न सोडवायचे आहेत, त्या 1 तासामध्ये तुम्ही फक्त आणि फक्त त्याच्यावरती लक्ष देता. तुम्हाला माहिती असतं की ही एक्झाम माझी लाईफ बदलवू शकते आणि म्हणून त्यावेळेला तुमचं फुल कॉन्सन्ट्रेशन फक्त आणि फक्त पेपरवरती असतं. त्यावेळेला तुम्हाला हा विचार येत नाही की मला कोणाच्या बड्डे पार्टीला जायचं आहे, त्यावेळेला तुम्हाला कधी हा विचार येत नाही की मला कोणाच्या लग्नाला जायचं आहे, त्यावेळी हा विचार येत नाही की आज मला भेटायला माझ्या घरचे येणार आहेत. ठीक आहे, त्यावेळेला फक्त तो 1 तास इम्पॉर्टंट असतो. सेम तीच स्ट्रॅटेजी अभ्यासामध्ये फॉलो करायची. टायमर लावायचा आणि टॉपिक अभ्यासायला घ्यायचा. जर त्या दिलेल्या टाईममध्ये नाही झाला अभ्यास तुमचा, म्हणजे तो टॉपिक कंप्लीट, तर काय करायचं, थोडा वेळ आणखी वाढवून घ्या, आणखी पुढच्या 5 मिनिटांसाठी 10 मिनिटांसाठी टायमर लावा, पण अभ्यास करा. क्लिअर. आता तुम्हाला असं वाटेल की मॅम हे करताना तर माझं लक्ष आणखी म्हणजे दुसरीकडे पण जातं ना, की माझं लक्ष टायमरकडे पण आहे, पुस्तकाकडे पण आहे, पण तुमचं लक्ष 10 ठिकाणी जाण्यापेक्षा ते केवळ 2च ठिकाणी हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. म्हणजे मी एका वेळेला अभ्यास करताना माझ्या डोक्यात 10 विचार येत आहेत, त्याच्यापेक्षा हे बेटर आहे ना की मी अभ्यास करते आणि माझं लक्ष टायमरकडे पण आहे. क्लिअर. तुम्हाला माहिती, मी एक शॉर्ट व्हिडिओ पाहिलेला, त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की
म्हणजे सर्कसमध्ये वगैरे जे वाघ असतात किंवा एखाद्या म्हणजे ज्या ठिकाणी आपण भेट देतो आणि तिथे आपल्याला वाघांसोबत काही खेळ वगैरे पाहायला मिळतात, तर अशा ठिकाणी त्या वाघाला वगैरे ट्रेनिंग कसं दिलं जातं, कारण वाघ इतका म्हणजे हिंस्र प्राणी आहे. तर त्याच्या ट्रेनिंगचा एक व्हिडिओ मी पाहिलेला की ज्याच्यामध्ये त्या वाघाचा जो ट्रेनर असतो ना, तो त्याला ट्रेनिंगला सुरुवात करण्यापूर्वी त्याच्या म्हणजे त्या जाळीमध्ये जाताना एक स्टूल घेऊन जातो नेहमी. आता जेव्हा तो स्टूल घेऊन जातो, तो काय करतो की तो स्टूल असा उलटा त्या वाघाच्या समोर पकडतो. ज्या वेळेला तो वाघ त्या स्टूलकडे पाहतो, त्याचं लक्ष त्या स्टूलच्या 4ही पायांकडे जात असतं आणि त्यामुळे त्या वाघाला कळत नाही की मी नक्की कुठे अटॅक करायला पाहिजे, कारण ते 4 पॉईंट्स जे असतात ते त्याचं लक्ष विचलित करत असतात आणि त्यामुळे तो वाघ कमजोर बनतो आणि अशा पद्धतीने त्याला ट्रेनिंग दिलं जातं. सो ज्या वेळेला आपलं लक्ष इतक्या ठिकाणी भरकटलेलं असतं, त्यावेळेला आपल्याला आपली ताकद लक्षात येत नाही आणि आपण कमजोरपणात जातो. ठीक आहे, सो हा पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल. आणि तिसरा पॉईंट म्हणजे मेडिटेशनमध्येच ती गोष्ट तुम्ही कन्सिडर करू शकता. जसं टायमर प्लस स्टडी सांगितलं, तसंच एखादं सॉफ्ट म्युझिक तुम्ही ऐकू शकता आणि सॉफ्ट म्युझिकसोबत स्टडी करू शकता. ही गोष्ट माझ्यासाठी खूप वर्क करते की एखादं म्युझिक बाजूला सुरू असेल आणि अभ्यास करायचा असेल तर माझा अभ्यास छान होतो. ठीक आहे, सो तुम्ही हे ट्राय करू शकता. सॉफ्टवालं म्युझिक ऐका. जर तुम्हाला धागडधिंगावालं म्युझिक ऐकायचं असेल तर ते अभ्यासाच्या आधी ऐका. जे मी मेडिटेशन टाईम सांगितलं, कोणी कोणी म्युझिक ऐकून थोडासा डान्स करून पण रिलॅक्स होतात. सो तुम्ही म्युझिक ऐका, डान्स करा, धागडधिंगा करा आणि त्याच्यानंतर अभ्यासाला बसा. काही प्रॉब्लेम नाही, फक्त माइंड रिलॅक्स होणं हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, सो याच्यातला एम लक्षात आला असेल तुमच्या. आता आपण जाऊयात आरकडे. आर म्हणजे काय असेल? कुणी गेस करू शकता का आर म्हणजे काय असेल? आर म्हणजे आहे, आता हे मेडिटेशन केल्यानंतर जे तुम्हाला फील होणार आहे ते रिलॅक्स. जर तुम्ही मेडिटेशन नाही केलं आणि तरीही तुम्हाला रिलॅक्स व्हायचं आहे तर काय करायचं? स्वतःला रिलॅक्स ठेवायचं अभ्यासाच्या वेळेला. आता हे स्वतःला रिलॅक्स ठेवण्यासाठी काय करायचं? 3 गोष्टी सांगेन मी. आपल्या डोक्यामध्ये जे विचार येतात ते विचार आपल्याला परेशान करतात. या विचारांपासून स्वतःला आपल्याला दूर करायचं. काय करायचं? 2 प्रकारच्या लिस्ट बनवायला सांगेन मी. या दोन्ही लिस्ट तुम्हाला उपयोगी ठरतील जर खूप सगळे विचार येत असतील. आता कसं आहे ना की मी जे सांगितलं सुरुवातीला की एंगेजमेंटसाठी जायचं आहे, लग्नासाठी जायचं आहे किंवा कोणाला तरी फोन करायचा आहे, कोणाचा तरी फोन येणार आहे किंवा बाकी सगळी कारणं, ही कामं अशी असतात की जी आपण टाळू शकतो किंवा ज्याच्यातून आपण इझिली बाहेर पडू शकतो. बट काही वेळेला आपण अशा मेंटल इमोशनल फेजमधून जात असतो की त्याच्यातून बाहेर पडणं हे तितकंसं सोपं नसतं. म्हणजे इथं उभं राहून हे सांगणं की हां आयुष्यात खूप दुःख आहे, खूप म्हणजे एखादी मुलगी, जसं माझ्याकडे खूप सगळ्या गृहिणी आहेत ज्यांच्यापैकी बऱ्याच जणांच्या बाबतीत असंही झालेलं आहे की म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्समुळे लग्नानंतर त्यांच्यामध्ये डिवोर्सची वगैरे केस सुरू आहे. आता ते लोक त्रास देत आहेत, हे सगळं टेन्शन आहे. हे टेन्शन इथे थांबून मी तुम्हाला असं म्हणणं की अरे नाही रिलॅक्स होणे विचार करू नको, इतकंच ओपन असतं ते. त्याच्यातून बाहेर पडणं हे खूप कठीण असेल. ठीक आहे, किंवा इमोशनली तुम्ही कोणामध्ये तरी गुंतलाय किंवा कोणीतरी तुम्हाला ब्लॅकमेल करते, काहीही कारण असू शकतात किंवा घरामध्ये अशी काहीतरी सिच्युएशन आहे की त्या ट्रॉमामधून बाहेर पडणं शक्य नाही आहे. सो या गोष्टी सगळ्यात जास्त इफेक्ट करतात तुमच्या अभ्यासावरती. पहिली जी कारणं सांगितली तर क्षुल्लक कारणं झाली की मला कुठेतरी फिरायला जावं असं वाटतंय किंवा काहीतरी फंक्शन आलं आहे मग माझं टाईम टेबल डिस्टर्ब होणार आहे, या सगळ्या नॉर्मल गोष्टी झाल्या. पण काही गोष्टी आपल्या आयुष्याचाच एक अविभाज्य भाग असतात की ज्याच्यातून बाहेर पडणं शक्य नसतं. अशा वेळेला काय करायचं? जर ते थॉट्स तुम्हाला त्रास देत असतील, पहिली लिस्ट असेल तुमची, त्या लिस्टमध्ये तुमचे 3 कॉलम असतील. ठीक आहे, या 3 कॉलममध्ये जे विचार तुमच्या डोक्यात येतात त्या विचारांना तुम्ही 3 भागांमध्ये डिवाइड करणार आहात. पहिला तर पास्ट, दुसरा प्रेझेंट आणि तिसरा फ्युचर. ठीक आहे, आता हे काय करायचं आहे? म्हणजे समजा आता मला विचार आला की मी एंगेजमेंटला नाही गेले. हा पास्टवाला विचार आहे ना, त्याचा आत्ता काही संबंध आहे का? नाही आहे. सो तो माझा पास्टवाला विचार आहे, म्हणजे मी तो सोडून द्यायला पाहिजे. आत्ता होऊन गेली एंगेजमेंट, मी नाही पोहोचले, दॅट इज डिफरंट थिंग. त्याचा विचार आत्ता करून काय फायदा आहे का? मी आत्ता जाऊन पोहोचू शकते का? नाही, ती बदलूच नाही शकत आहे गोष्ट. त्यामुळे ही गोष्ट कामाची नाही आहे. तुमच्या डोक्यात जेवढे विचार येतात ना, बऱ्याचदा त्यातले 90% अधिक विचार असे असतात जे काही कामाचे नसतात, फक्त आपल्याला त्रास देणारे असतात. म्हणजे त्याचं आउटपुट 0 असतं. सो
ते विचार इथे येतील. बरं, आता मी ज्या एंगेजमेंटला गेलेले नाही आहे त्याच्यासाठी मला जी काही बोलणी खावी लागतील किंवा त्याच्यासाठी जो काही वाद होईल तो आत्ता सुरू आहे का? नाही आहे. तो उद्या होईल, परवा होईल, कदाचित भविष्यात कधीतरी होईल, किंवा कदाचित त्या व्यक्तीने नोटीस पण केलं नसेल की मी नव्हते तिथं, त्यामुळे कदाचित तो वाद पण होणार नाही आहे. मी त्या वादाचं टेन्शन घेते. ही फ्युचरवाली थिंग आहे ना. सो जे विचार तुमच्या डोक्यात येत आहेत ते जर पास्टमध्ये आणि फ्युचरमध्ये येत असतील, जस्ट कट इट डाऊन. त्याच्यावरती विचारच नाही करायचा. आणि हे तुम्ही लिस्ट आउट केलं ना की ऑटोमॅटिकली तुम्ही रिलॅक्स होतात. ठीक आहे. मग प्रेझेंटमध्ये काय आहे माझ्या? प्रेझेंट म्हणजे आज, आत्ता, या क्षणी काय? मी कॅमेऱ्यासमोर उभी आहे, मला रेकॉर्डिंग करायचं आहे, हा माझं प्रेझेंट आहे. आणि मग मी त्याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. सो बाकीचे जे विचार आहेत कालचं आणि उद्याचं ते मी सोडून दे. ऑटोमॅटिकली फोकस व्हायला लागतं. दुसरी लिस्ट जी असेल त्याच्यामध्ये 2 कॉलम असतील तुमच्याकडे. पहिल्या कॉलममध्ये तुम्ही त्या गोष्टी लिहाल, जे विचार तुमच्या डोक्यात येतात त्याच्यामध्ये त्या गोष्टी लिहाल ज्याच्यावरती तुम्ही काहीतरी सोल्युशन काढू शकता. फॉर एक्झाम्पल, आत्ता मी एका प्रॉब्लेमबद्दल विचार करते, जसं की पुढच्या आठवड्यामध्ये मला एका लग्नाला जायचं आहे आणि त्यामुळे माझं पुढच्या आठवड्यात जे काही माझं स्केड्यूल आहे, जे काही टाइम टेबल आहे ते सगळं डिस्टर्ब होणार आहे. मला माहिती आहे की त्या दिवशी किंवा त्याच्या आजूबाजूचे 2 दिवस माझं लेक्चर वगैरे होणार नाही आहे. आता मला सांगा, तो फंक्शन माझ्या कंट्रोलमधला आहे का? नाही. तो फंक्शन तर होऊन जाणार आहे. मी तिथं जाणं जर खूपच इम्पॉर्टंट आहे, जर मी टाळूच नसेल शकत, तर मी टाळू शकत नाही ती गोष्ट या कॉलममध्ये येईल. ठीक आहे, की मला जावंच लागणार आहे. म्हणजे ते 2 दिवस माझा लॉस होणार आहे हे कन्फर्म आहे. पण मी काय करू शकते? या 2 दिवसांचा जो काही लॉस आहे तो मी इथे भरून काढू शकते का? ऑब्वियसली. म्हणजे माझ्याकडे जर पुढच्या आठवड्यापर्यंतचा कालावधी आहे आणि मी डेली 1 लेक्चर करणार आहे, तर मी त्याच्याऐवजी डेली 2 किंवा एखाद्या दिवशी 2 किंवा 3 लेक्चर करायला पाहिजेत. आणि त्याच्यासाठी मी काय करायला पाहिजे? सुरुवातीला प्लॅन करायला पाहिजे. सो सेकंड लिस्ट तुमची अशी असेल जिथे तुम्ही कुठल्या गोष्टी करू शकता त्या गोष्टी लिहाल, आणि ज्या गोष्टी तुमच्या कंट्रोलच्या बाहेर आहेत, जिथे तुम्ही काहीच नाही करू शकत त्या लिहाल, आणि जिथे तुम्ही काहीच करू शकत नाही या गोष्टी तुमच्या विचारातून ऑटोमॅटिकली बाहेर जातील, ओव्हर थिंकिंगमधून बाहेर जातील, तुमच्या टेन्शनच्या पार्टमधून बाहेर जातील. टेन्शन तुमचं कमी होईल. माहिती आहे, लॉ आहे, मी त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवेन की तुमचा प्रॉब्लेम काय आहे नक्की, तुमच्या टेन्शनच्या मागचं मूळ कारण काय आहे. हा जर तुम्हाला व्यवस्थितपणे स्पष्टपणे लिहिता आला ना, फक्त तुम्ही लिहिलात ना जरी, तरी 90% टेन्शन तुमचं तिथेच, म्हणजे तो प्रॉब्लेम निम्मा तिथेच सॉल्व्ह होतो. 90% टेन्शन तुमचं तिथेच कमी होतं. पण आपल्याला आपला नक्की प्रॉब्लेम काय हेच कळत नाही. माझी चिडचिड होतीये, मला आदळआपट करावीशी वाटते, मला काही सुचत नाही आहे, माझा अभ्यास होत नाही आहे, माझं मन लागत नाही. अरे पण का? कारण काय आहे त्याच्या पाठीमागचं ते फाइंड आउट करता आलं पाहिजे. क्लिअर? हा झाला दुसरा पॉईंट. आणि तिसरा पॉईंट येतो की खूपच असं इमोशनल ट्रॉमामधून जात आहे मी, आणि मला आत्ता गरज आहे की मी व्यक्त व्हायला पाहिजे. जर मी नाही व्यक्त झाले तर माझी हालत खराब होऊन जाईल. तुम्हाला माहिती आहे, सेफ्टी वॉल्व थेरी आपण ज्या वेळेला इतिहास अभ्यासतो, राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या वेळेला आपण सेफ्टी वॉल्व थेरी अभ्यासतो. काय आहे ती थेरी? कुकरसारखी काम करणारी गोष्ट. कुकरमधली हवा बाहेर जाण्यासाठी म्हणून ती शिट्टी असते. जर समजा कुकरची शिट्टी बिघडली, शिट्टी होतच नसेल आणि झाकण जर आपण घट्ट लावून दिलं असेल तर काही वेळाने त्याचा स्फोट होतो आणि ते झाकण निघून पडतं. माहिती असेल ही गोष्ट तुम्हाला. सेम आपल्या लाईफमध्ये, आपल्या डोक्यामध्ये जे विचार आहेत ते एका लिमिटपर्यंतच ते साचून राहिले तर ठीक आहे, पण ते जर कंटिन्यू तसेच साचून राहिले आणि जर त्रासदायक ठरले ना खूप, ते एका लिमिटच्या पुढे गेले तर त्याचा खूप मोठा स्फोट होऊ शकतो. म्हणून तुमच्या ज्या इमोशन्स आहेत, मी कालच एक व्हिडिओ मृगजळ म्हणून अपलोड केला होता वॉरियर ऑफिसर 2.0 वरती. तिथे मी ही गोष्ट खूप स्पष्टपणे सांगितली आहे. व्यक्त होणं गरजेचं आहे, पण चुकीच्या ठिकाणी व्यक्त होऊ नका, कारण त्याने तुमचे प्रॉब्लेम्स वाढत जातील. सगळ्यात बेस्ट वे असतो आपले पॅरेंट्स. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मी माझे पॅरेंट्स मला समजून नाही घेऊ शकत आहेत या गोष्टीत, देन स्वतःची एक वही घेणं आणि त्याच्यावरती सगळ्या इमोशन्स लिहून काढणं. म्हणजे जे काही मी म्हटलं की अभ्यास करताना दुसरे विचार येतात, त्याच्यातले जर विचार असे असतील की त्याच्यातून बाहेर पडणंच तुम्हाला शक्य होत नाही आहे, अगदी तुम्ही डिप्रेशनमध्ये जायच्या मार्गावरती आहात, तर तिथे तुम्ही हे वाला जे आहे एक डायरी आणि पेन हे सोबत घेणं आणि जे काही मनात येईल ते सगळं लिहून काढणं. स्वतःचं सगळं मन, रडणं, राग, ओरडणं, शिव्या देणं, अतिशय स्वतःबद्दलच दया येणं, स्वतःचाच राग येणं, बाहेरच्या परिस्थितीचा राग येणं, हे सगळं तिथे नोट डाऊन करायचं.
रिलॅक्स फील होईल अँड देन तुमच्या अभ्यासाला जायचं. तुम्ही व्यक्त होणं गरजेचं असतं. ठीक आहे. सो MR झाला. आता आपल्याला जायचं आहे आयकडे. ठीक आहे. आता आय काय असेल, काय वाटतं तुम्हाला? आय आहे इंटरेस्ट. ठीक आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला जर इंटरेस्ट असेल तर ती गोष्ट करायला आपण अजिबात कंटाळत नाही. उदाहरणार्थ एखादी मूवी बघायला बसलात, मूवी सुरू झाली, ते वन ब्रेक मूवी वगैरे लागते ना, अशीवाली मूवी आहे, पण मूवी इतकी जबरदस्त आहे, तुम्ही जर सुरुवातीला जागेवरती बसलात तर तो एक ब्रेक येईपर्यंत तुम्ही उठणार नाही आणि परत तो ब्रेक झाल्यानंतर कदाचित त्या ब्रेकमध्ये पण तुम्हाला उठावंसं नाही वाटणार. आणि तो ब्रेक झाल्यानंतर त्यातही तुम्ही जर ती टी व्हीला वगैरे लावून पाहत असाल जिथे तुम्हाला फॉरवर्डचा वगैरे ऑप्शन आहे, तर तुम्ही ती ॲड पण फॉरवर्ड कराल आणि त्याच्यानंतर तुम्ही मूवी कंप्लीट पाहाल आणि मग उठाल. तेवढा स्टॅमिना तुमच्याकडे असतो. का? कारण इंटरेस्ट आहे. सो तुमच्या स्टडीला इंटरेस्टिंग बनवा. तुम्हाला जर स्टडी बोरिंग वाटत असेल तर तो अभ्यास करायला जर तुम्हाला खूपच म्हणजे त्याच्यात काही रसच नाही आहे तर तुम्ही त्याच्यात टिकून कसे राहाल. सो त्याला तुम्हाला इंटरेस्टिंग बनवायचं आहे. मग आता इंटरेस्टिंग कसं बनवायचं? फक्त रीडिंग करत बसू नका. ठीक आहे. म्हणजे मी एक पुस्तक घेतलं, सकाळपासून बसले, 4 तास झाले, पुस्तकासमोरून हल्ले नाही, पण मेंदूत माझ्या काहीच घुसलं नाही. का? कारण माझं लक्ष पुस्तकात लागतच नाही आहे. मी जस्ट नजर फिरवते अशी 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 अशी, डोक्यात तिसरंच काहीतरी चाललं आहे. ॲक्टिव्ह लर्निंगचा सहारा घ्या. मग आता ॲक्टिव्ह लर्निंग काय असेल तर तुम्ही इथे नोट्स वगैरे बनवू शकता, जिथे तुम्ही म्हणजे फक्त डोळे इन्वॉल्व नाही राहणार तुमचे, तुम्ही काहीतरी ॲक्टिव्हिटी पण करत असाल. नोट्स बनवा. मग नोट्स बनवताना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवा की जे तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल. सो नोट्सवरचा एक व्हिडिओ मी अपलोड केला आहे, तो तुम्ही पाहून घ्या, जिथे मी शॉर्ट नोट्स कशा बनवायच्या, माइंड मॅप्स कसे बनवायचे, फिगर्सच्या माध्यमातून कसं लक्षात ठेवायचं, या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. सो त्याला जास्तीत जास्त इंटरेस्टिंग बनवा, म्हणजे तुम्हाला आहे हा कंटेंट वाचायला बोर नाही होणार. ठीक आहे. कारण तुमचा हात चालू राहील ना सोबत सोबत, शरीराची हालचाल सुरू राहील, सो तुम्ही बोर नाही होणार. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे ॲक्टिव्ह लर्निंग सोबतच नोट्स सोबतच तुम्हाला जी गोष्ट करायची आहे ते म्हणजे ज्यावेळेला तुम्ही चालत आहात, म्हणजे तुमचा आता एखादा टॉपिक वाचून झालाय तर तुम्ही इकडे तिकडे फिरत आहात, तर वॉकिंग करताना तुम्ही रिवाईज करा. ठीक आहे. म्हणजे एका जागेवर बसून रिवाईज करण्याऐवजी तो पॉईंट कुठला आहे तो वाचा किंवा ते पुस्तक हातात ठेवा आणि तुम्ही ते रिकॉल करा. ठीक आहे. फिरत फिरत रिकॉल करा. सो ते पण इझिली लक्षात राहील. किंवा मी सायन्सचा एक मोलुस्काचा व्हिडिओ घेतला होता, मोलुस्काची ट्रिक दिलेली होती, यूट्यूबवरती तो व्हिडिओ आहे, तर त्याच्यामध्ये मी एक रॅप दिलं होतं, एक सॉन्ग दिलं होतं. सो तुम्ही रॅप असतील किंवा सॉन्ग असतील त्याच्या माध्यमातून तुमचा जो टॉपिक आहे ना तो लक्षात ठेवू शकता. एक म्हणजे मी बऱ्याचदा या गोष्टी करते. जसं की एखादा टॉपिक आहे तुमच्या लक्षात नाही येते, काय करायचं ना, तुमचं कुठलंही आवडतं गाणं किंवा कुठलं एखादं सकाळी सकाळी ऐकलेलं गाणं किंवा असंच जे सडनली कुठून तरी म्युझिक डोक्यात येईल ते वाला म्युझिक, तो वाला टोन पकडायचा आणि जो काही टॉपिक समोर आहे ना ताला सुरात ते वाचायला लागायचं. यमक जुळलं पाहिजे, मग माझे ताल सूर सगळे परफेक्ट आले पाहिजेत, इंडियन आयडलला नाही जायचं आपल्याला, मला फक्त इंटरेस्ट बिल्ड करायचं. ठीक आहे. त्या पद्धतीने करा, खूप मजा येते हे करायला. ठीक. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट येतो तो म्हणजे काही ट्रिक्स बनवा. ठीक आहे. इंटरेस्टिंग अशा ट्रिक्सच्या माध्यमातून तो टॉपिक लक्षात ठेवायला सुरुवात करा. मग आता ट्रिक्स तुम्हाला ऑलरेडी मिळतात, पण ज्यावेळेला तुम्ही स्वतः त्या बनवायला लागतात ना त्यावेळेला तुम्हाला त्यात जास्त इंटरेस्ट येतो आणि त्या लक्षात पण राहतात. आणि दुसरं एक असतं की तुम्ही एखादी ट्रिक बनवली आणि ती तुम्हाला खूप छान वाटली, लक्षातही राहिलं, आवडली, की त्याच्यानंतरचा एक जो आनंद असतो ना, पुढचा टॉपिक कुठला आहे की जिथे मी ट्रिक बनवू शकेन. ठीक आहे. याच्यासोबतच तुम्ही तो टॉपिक लक्षात ठेवण्यासाठी काही स्टोरीज तुमच्या तयार करू शकता. म्हणजे कुठलाही टॉपिक, कुठलाही सब्जेक्ट तुमच्या समोर आला तर त्याला इंटरेस्टिंग बनवा. जर तो इंटरेस्टिंग बनला तर तुम्हाला बोर नाही होणार आणि तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट आला की तुम्हाला विचार नाही येणार. जसं मी मूवीचं उदाहरण दिलं की तुम्ही 3 तासांसाठी एक मूवी पाहण्यासाठी बसलाय, तुम्हाला त्या 3 तासांमध्ये मला भूक लागली आहे नाही समजत, मला वॉशरूमला जायचं आहे नाही समजत, माझा फोन आला, अरे यार एवढं महत्त्वाचं मी काहीतरी बघतोय, मला फोनवरती नाही बोलायचं आहे, मला संध्याकाळी काहीतरी काम आहे, काही नाही आठवत. ज्या क्षणी मूवीचा क्लायमॅक्स झाला, संपला, म्हणजे दी एंड झाला, पिक्चर संपला, त्या क्षणी इतकी काम आठवत, बापरे 3 तास गेले, मला हे करायचं, मला ते करायचं, ते करायचं. तर 3 तासांमध्ये विचार आला का? नाही आला विचार. का? कारण कम्प्लीट फोकस मूवीवरती होता, इंटरेस्टिंग होतं ना. सो हे जे काही टायमर लावून करताय, या टायमरमध्येच
त्या गोष्टी इतक्या इंटरेस्टिंग बनवा ना की तुम्हाला तो टायमर संपू नये असं वाटलं पाहिजे आणि तेवढं झाल्यानंतर तुम्हाला आठवलं पाहिजे बापरे माझं एवढं सगळं काम राहिलं. म्हणजे मी हे खूप वेळा एक्सपिरियन्स करते की जेव्हा मी एखादा व्हिडिओ लेक्चर करत असते, ज्यावेळेला रेकॉर्डिंग सुरू असतं ना, काही लेक्चरच्या वेळेला इतका इंटरेस्ट येतो अँड सिरियसली म्हणजे जरी मी फिजिकली खूप थकलेली असेल, जरी मला असं वाटत असेल की अरे नाही आज काही नाही होणार, पण जर मला जसं हवं तसं जर लेक्चर मी डिलिव्हर केलं ना, त्याच्यानंतर मला जे रिलॅक्स फील होतं ना, म्हणजे तेवढं रिलॅक्स मला कशानेच फील नाही होत. सो ते एक सॅटिस्फॅक्शन तुम्हाला तुमच्या कामानंतर मिळालं पाहिजे. तुमचं जे टास्क आहे ते केल्यानंतर ते सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही 100% जीव ओतून ते काम केलं पाहिजे. सो हे ट्राय करून पहा. आणि जाता जाता एक बोनस टिप तुम्हाला देऊन जाते, हेल्दी खा आणि हेल्दी राहा. म्हणजे ज्या माणसाची बॉडी हेल्दी असते, एक्झरसाइज करणं असेल आणि खाणं पिणं असेल, या 2 गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतली, तुमची बॉडी जर हेल्दी असेल ना, निगेटिव्ह थॉट्स तुमच्या आजूबाजूला भरकटणार नाहीत, काहीतरी ओव्हर थिंकिंग होतं आहे तुम्हाला अजिबात तसला विचार येणार नाही, माझं कसं होईल, माझा जगून काय फायदा, माझ्या आयुष्यात काय, असले विचार अजिबात येत नाहीत. कारण ज्यावेळेला तुम्ही हेल्दी राहता आणि हेल्दी खाता, तुम्ही स्वतःला स्वतः आवडायला लागतात आणि ज्यावेळेला तुम्ही स्वतःमध्ये इंटरेस्टेड असतात ना, तुम्हाला आजूबाजूची प्रत्येक गोष्ट इंटरेस्टिंग वाटते. मग तो अभ्यास असू देत किंवा इतर कुठलं काम असू देत. सो तो इंटरेस्ट बिल्ड करा. म्हणजे मलाही एक सवय आहे की समजा लेक्चर नाही करायचं आहे, खूप पर्सनल गोष्ट सांगते, समजा लेक्चर नाही करायचं किंवा कुठे बाहेर नाही जायचं आहे, तर मी अगदी गबाळ्यासारखी वागत असते. म्हणजे केस विंचरायचे नाही, व्यवस्थित कपडे घालायचे नाही, काही नाही. आणि मग कधी कधी असं खूप मरगळल्यासारखं फील होतं, आळस आलं असं वाटतं की. पण एक गोष्ट नोटीस करायला लागले की हां, आपण कुठेतरी जायचं म्हणून किंवा लेक्चर करायचं म्हणून आपण थोडेसे जर व्यवस्थित थोडे फ्रेश राहिलो थोडं, तर आपल्याला पण छान वाटतं. सो स्वतःसाठी त्या गोष्टी करा. एक्झरसाइज आणि हेल्दी खाणं या 2 गोष्टी तर लाईफमध्ये सगळ्यात पहिल्यांदा ठेवा, प्रायोरिटी असायला पाहिजे. तुम्ही काहीतरी फास्ट फूड खाल्लं की त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे तुम्ही जर नोटीस करायचा प्रयत्न केला तर लक्षात येईल की खरंच त्याच्यानंतर एक वेगळी मरगळ येते, आळस येतो, असं तो उत्साह राहत नाही. सो हेल्दी खा आणि हेल्दी राहा. ॲटोमॅटिक बाकी सगळ्या गोष्टी, ओव्हर थिंकिंग, लाईफमधल्या निगेटिव्ह गोष्टी सगळ्या निघून जातील. लाईफमध्ये फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह गोष्टी होतील. आणि ग्रॅटिट्यूड ठेवा की येस, मला जे मिळाले ते भरभरून मिळालेलं आहे आणि मी त्याच्यासाठी थँकफुल आहे. सो इथून पुढे आज सांगितलेल्या 3 टिप्स आणि स्वतःची काळजी घेणं, या 2 गोष्टी तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या टू डू लिस्टमध्ये प्रायोरिटीला असल्या पाहिजे. मला आशा आहे की ज्यांनी कोणी हा प्रश्न विचारला त्यांना आणि बाकी कोणाला सेम असा प्रॉब्लेम येत असेल त्यांना या व्हिडिओचा नक्कीच फायदा झाला असेल. तुम्हाला कधी अशी समस्या जाणवली का की अभ्यासाला बसले आणि दुसरे विचार येतात, हे मला कमेंटमध्ये सांगा. या MRI पैकी कुठली गोष्ट तुम्हाला जास्त इंटरेस्टिंग वाटली किंवा जास्त हेल्पफुल होईल, माझ्यासाठी ती जास्त युजफुल आहे अशी वाटली, ती पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला दुसरा काही जर प्रॉब्लेम येत असेल अभ्यास करताना असा, तर तो मला डेफिनेटली कमेंट करून सांगा. मी त्याच्यावरचा पुढचा व्हिडिओ घेऊन येईन. आणि एक व्हिडिओ मी डेफिनेटली तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, डिस्ट्रॅक्शन्सपासून कसं दूर जायचं. म्हणजे मी अभ्यासाला बसले आणि फोन, म्हणजे आपल्याला ते एक क्रेविंग होते ना की मला फोन पाहायचा आहे, किंवा काही लोकांना म्हणजे जे फूडी असतात ते मला खायचं आहे, ती जी इच्छा होते, किंवा मी झोपले आता आणि अलार्म वाजतोय पण मग मी स्नूज केलं आणि झोपून गेले. तर या ज्या सवयी असतात याच्यापासून कसं दूर जायचं याच्यावरचा व्हिडिओ मी घेऊन येईन. तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तेही मला कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आणि त्यासोबतच असेच व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.